ब्रो आता काम आपल्याला वेगळं आले दररोजच्या पेक्षा ओके डन पटान सोडून देईल. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी आलो एक नवीन ब्लॉग घेऊन. तर आजचा ब्लॉग असा आहे, आपले आज पण रूमवर राहायचं. काल तर सुट्टी होती, काल नाईटला सुट्टी होती, म्हणजे डेला आपण घरीच होते आणि आज आपली नाईट ड्युटी आहे. आज पण म्हणजे 15 तारखेपासून डे होणार आहे चालू. तर 15 तारखेपर्यंत नाईट ड्युटीच राहणार आणि आज 14 आहे. तर आज आणि उद्या नाईट ड्युटी. तर पहिले आंघोळ करून घेऊ, उठल्या आंघोळ करू. आंघोळ केल्यानंतर पसारा वगैरे आवडू आणि जेवण वगैरे करू. सर्व गोष्टी जेवढं दाखवून येईल तेवढं दाखवतं. तर चला बनवून राहा ब्लॉगमध्ये. पूर्ण ब्लॉग आवडल्यावर नक्की सबस्क्राईब करा. तर ब्लॉग पूर्ण झाल्यानंतर तर कमेंटमध्ये सांगा. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी एक घेऊन ब्लॉग आलोय नवीन. तर आजचा ब्लॉग असा आहे, आज आपण परत रूमवर राहणार आहे. कालचा एक सुट्टी आणि आजचा एक दिवस, म्हणजे आज परत आपल्या रूमवर राहायचे. आज आपली नाईट ड्युटी आहे. 15 तारखेनंतर आपली डे चालू होणार आहे. आज काय काय करतो काय काय नाही सर्व गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील. तर बनवून राहा ब्लॉगमध्ये आणि सर्व ब्लॉग बघा नक्कीच. पहिले तर ब्रश करू. ब्रश केल्यानंतर आंघोळ करू आणि मग दाखवू पुढचं नियोजन. तर चला. तर आंघोळ झाल्यानंतर पहिलं तेल लावू. तर आपण तेल इथं ठेवते. जास्मिन लावू. आणि आपला आईना लईच मोठा आहे आणि आता जास्मिन तेल लावल्यानंतर आपण डब्बा खाऊ. डब्बा आणायचा आहे. आता वाचलेत, आपला डब्याचा टाइम झालाय. डब्बा आणल्यानंतर दाखवतो पुढचं काय नियोजन आहे ते. तर आपली नाईट ड्युटी आहे, तर आराम करू. त्यामुळे पहिलं जेवण करू. डब्बा आलाय आणि त्यानंतर डब्यात काय आले ते पण बघू. तर चला माझ्यासोबत काय आले आणि जेवण केल्यानंतर आराम करू थोडासा आणि 5 वाजता ड्युटीला जाऊ. जेवणाला चपात्या, पापड आणि भेंडीची भाजी, आपली पाणी बॉटल. तर अशा प्रकारे आपलं जेवण चालू आहे. आणि त्यानंतर आता जेवण झाल्यानंतर आराम करू आपण इथं थोडासा. आराम करून डायरेक्ट आपण भेटू डेपोमध्ये. तर आज खूप आराम करायचा आपल्याला. एडिटिंग. तर आपण आराम वगैरे केले, झोप झाली आपली आणि आता 5 वाजले. ड्युटीचा टाइम झालाय. चला आपण ड्युटीला भेटूत आता. सीधा पोराय बशी. तर राडा पोडा सगळंच होणार तिथे. पोरं म्हणल्यावर सगळंच होणार. चला तर भेटू मग आता डायरेक्ट पोराबशी. ब्लॉग चालू होईल आपल्या डेपोमध्ये. तर ड्युटीवर आल्यानंतर कपडे चेंज केलो. तर आम्ही आता अटेंडन्स आहे, नाही ॲप आहे आमचा आणि त्या ॲपवर अशा प्रकारे अटेंडन्स आम्हाला लावतो. तर विषय काय आहे, तर भाऊचं म्हणणं आहे आता हे पहिलंच त्यांनी पुढचे दिवस येण्याच्या अगोदर सुट्ट्या मारून ठेवल्या. तर भाऊचं म्हणणं आहे 21-20 दिवसही भरले तर काही टेन्शन नाही. या दोघांचंही म्हणणं तसंच आहे. तर म्हणजे सुट्ट्याहून काही घेण देण नाही. सुट्ट्यावर काहीच घेणं नाही काय आम्हाला. खपाखप सुट्ट्या मारायच्या. खपाखप पटान तुमचं म्हणणं काय 26 दिवस भर द्यायचीच नाही का? 20 किंवा 21 दिवस पाहिजे. सुट्टीला हाय कायच करायचं ना. सुट्टीला काय करायचे नाही बघा मित्रांनो. ताण घ्यायचा बी नाही, द्यायचा नाही. मस्त गावाकडे जायचं. 2 महिन्यात एकदाच जायचं, पण 10 दिवस राहून तुमचे 3-4 हजार रुपये कटतील की मग पेमेंट मध्ये. आई घेणं जाने तू जाने. आराम महत्वाचा आहे. तर आमचं आम्हालाच असं लाल पिवळं करून घेता आणि महिन्याचा हिशोब लावता. अटेंडन्स ॲप आहे ग्रीन. अरे गेल्या महिन्यात त्याचं 1 दिवस सुट्टी मारली होती. 4 वीक ऑफ आहे. आता डायरेक्ट जे 25 ला जाणार, तर पुढच्या 4-5 तारखेला येणार इथं. तिच्या सुट्ट्याची आहे काही करायची नाही आपण. वा हे बघा थकबाकी मध्ये भाऊचं बघा ग्रीन आहे. भाऊचं बघा आता पुढे लाल होऊन बसले काय. यायची सगळं लाल होऊन बसले. पहिलं पुढच्या महिन्याचं म्हणजे 2 महिन्याचं नियोजन भाऊनं पहिलंच गेले. तर बघू आता भाऊ काय सुट्ट्या किती मारते. तर आपल्या अक्षय भाऊनं कटिंग केली. तर भाऊ छान दिसायला आहे. भाऊला काय घ्यायला. भाऊ कितीला गेली कटिंग दाढी सांग ना. 100 रुपयाला. भाऊ मला तर वाटते कटिंगच्या अगोदरच छान दिसू लागला. कमेंट करून सांगा भाऊ कसा दिसते. तर चहाच्या ब्रेकमध्ये मी तर आईस्क्रीम खायलो. भाऊचे 2 पुढे आहेत. भाऊ किती पुढा होय? 3रा 2रा वय रे बाई. आता आमचं पेमेंट आल्यावर म्हणजे आम्ही एवढं हे राहता बघायचं कामच नाही. आता किती दिवस पेमेंट जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला लय माज राहते. पुन्हा मग बघायचं कामच नाही. तर भेटू. या गाडीचं आपलं टायर बदलायचं आहे. टायर बदलणं झाले म्हणजे ब्लॉग थोडं इथं माणसं होते मग बनल्या नाही बनवत होत्या. तर आज टायराला कधी एकटं राहत्या, कधी दोघं राहत्या. आज तिघं म्हणजे एवढी मस्ती. हे बघा हे टॉबी घेऊन खेळाले. अरे बाई. तर तुम्हाला तिघाचं कसा अनुभव म्हणजे टायर बसवायला? एकदम कमी काम भेटतं नाही ईशाला. बाया सगळं मीच केलं नाही, तुम्ही दोघं का बनालेलं बरोबर आहे का भाऊ? बरं आम्ही पीठ करता आणि लावता बस. नाही बाया,
जॅकेट लावलं तुम्ही कसं टायर बदलत होते हे सांगा. नाही, बरोबर आहे. चांगली गोष्ट. सुरुवात भाऊने केली कामाची आणि पूर्ण म्हणजे जास्त काम भाऊनेच केलं या. आता बघूया. दोन डबे आले तर पोरायचे आणि 2 राहिले तर आणि माझाही डबा आलाय. तर विषय काय झालाय ते मेसवाल्याने 2 डबे दुसरे एक्स्ट्रा वाढले आणि त्याला दिले. तर भाऊ काय कशामुळे थांबल्यावर भाऊ आपण डबे आले तरी जेवायचे डबे आला नाही ना आमचे 2 आणून दिले. तर बोल ना, घड घड. आल्यावर दाखवतो तुम्हाला ते. तर आर्यनचा आणि सुम्याचा आलाय, गोप्याचा कॅमेरामॅन गोप्या आहे. ते मेसवाले काय आल्या नाही, तिघाचे डबे आले. त्यामुळे पहिले जेवण घेता आम्ही. ते काय आलंच नाही, अर्धा घंटा झाला आलंच नाही. आता आल्या दोघं तिघं, तर जेवण घेता. बघू आज काय आले डब्याला. तर भाऊला मेसचं जेवण आलूची भाजी आणि तसली भाजी आली. आपल्याला मेसचं नाही, आपल्याला काय आले बघू. भाऊ चांगल्या प्रकारे माहिती चांगला बघायला आहे. काय बघायला भाऊ मोठं पटलू. ते चेनेचा डबा आहे तिकडं. आपला डबा बघू काय आले. घरचा आहे आपला डबा. अरे बा रस आलाय. ओ रस एवढं लय घट आहे रस. डायरेक्ट प्युअर आंब्याचा आहे. भाजी हां एक नंबर भाजी आहे. तर जेवणचा ब्रेक झाल्यानंतर काय काय मस्ती होती सगळं दाखवतं. खूप मस्ती घेऊन येतो. यायला लय लेट डबा दिला. अरे ते मेस बंद करा की मग. कसं वाटायला तुम्हाला लेट दिल्यानं. काय वाटायचं भाऊ मला आता. चालतं मग काय पब्लिकला सांग की जेवण बिवण करा मग. नाही ना पब्लिकला सांगा ना जेवण बिवण करा मग. गोप्या सांगा जेवण या जेवायला. जेवायला या. आपले वांदे त्याला कुठं बोलवायलाच बे. त्याला जेवते तिकडं त्याच्या घरी. तरी आपले रील स्टार आहेत सौरभ धोने. याची आयडी काय इट्स मी सौर्या. तर भाऊला फॉलो करा. एक आपले रील स्टार आहेत आणि मला डेपोतच रील स्टार भेटलेत. तर भाऊ गाईजला काय पब्लिकला काय तर सांग. काही नाही काय सांग की सपोर्ट कर मला. पूर्वचं काम आपल्याला वेगळं आले दररोजच्या पेक्षा. काम असं आहे ह्या काय इकडे लावायचं कंडक्टर साईडला, कंडक्टर साईडचं ड्रायव्हर साईडला. आणि ते दोन्ही टायर चेंज करायचं. जॅक थोडं जॅक लावायचंच नाही. एक कोणता शिकायला काय म्हणतात मग हा ट्रॉली जॅक म्हणते त्याला. आणि ट्रॉली जॅक आहे की नाही. ए भाऊ इकडे तर त्याला ट्रॉली जॅक म्हणते ते. आणि याला लावायचे आपल्याला. आणि या दोन्ही सेंटर मध्ये लावून दोन्ही टायर बदलल्यानंतर तुम्हाला दाखवतो. पूर्वचं काम आपल्याला वेगळं आले दररोजच्या पेक्षा. काम असं आहे ह्या काय इकडे लावायचं कंडक्टर साईडला, कंडक्टर साईडचं ड्रायव्हर साईडला. आणि ते दोन्ही टायर चेंज करायचं. जॅक थोडं जॅक लावायचंच नाही. एक कोणता शिकायला काय म्हणतात मग हा ट्रॉली जॅक म्हणते त्याला. आणि ट्रॉली जॅक आहे की नाही. ए भाऊ इकडे तर त्याला ट्रॉली जॅक म्हणते ते. आणि याला लावायचे आपल्याला. आणि या दोन्ही सेंटर मध्ये लावून दोन्ही टायर बदलल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघा आता कसं करतो. पहिले सोडतो माझी तिकडं मारायची हे नवीन गाडी BS6 आणि ही आपली जुनी गाडी हे BS4. खरं सांगा कोणत्यात मजा यायची नाही. मला तर कॉलेजला येत होती. एवढं भारी वाटते हिच्यात फिलिंग टाका. हे एवढी भारी फक्त दिसाय भारी आहे पण खरी फिलिंग ह्याच्यात आहे. तुम्ही बी कमेंट करून सांगा गाडी कोणती आवडती. मला तर ही आवडती. तुम्हाला सांगा कोणती आवडती. तर कमेंट आली पाहिजे. ओम्या ब्लॉगर पब्लिक आपण जॅक चढवायला. सेंट्रल जॅक नाही ट्रॉली जॅक हापसायचं पाणी हापशात असतं ते दवाने संभाजीनगरला गाडी जाणारी आहे. पब्लिक इकडला टायर धोनीने काढले. इकडला टायर आपल्याला. तर धोनीचं म्हणणं बारी बारी काम करणे. आपल्या दररोज पठाण बिटाण असले पोर राहतात. आज धोनी आहे तर बघू टायर दोन्ही काढायचे. आज आपण डेपोत स्प्रिंग बदलली म्हणजे पाट्या बदलली आता डेपोतच. आणि डेपोत खूप आम्हाला माहितीच नव्हतं जे स्टेअरिंग ते कशाला वापरतात. आज कळला पण त्याचा उपयोग. आणि स्प्रिंग बसणे चालू आहे. संदीप भाऊ गायकवाड झटके मध्ये मार पकड करत. पाहिला वेळेला
बाहेर बर का रे मध नाही बाहेरच दाब घे दाब घे थोडं दाब थोडी अजून नॉर्मल दाब दाबा ना दाबेल ना काहीच नाही अजून दाब आता जीव घेतो जीव जाईल पट्टांचा. दाब ना थोडं नॉर्मल दाब ना थांब एक मिनिट पटान एक मिनिट सोड. बस कर रे. शेवटी क्लिप लाव आपल्या स्प्रिंग बसवली. खूप वेळ लागला आहे आपल्याला. माझ्या दिवसाने पहिली वेळेस इतका वेळ लागलाय. पठाण आपल्यावर नाराज आहे आता. आम्ही हँडवॉश म्हणजे आमचं काय राहते. अरे बा लाईट गेली तर रिन साबण राहते. रिन साबण मस्त आता का असं घे भाऊ. कोणतं साबण वापरतो तू? हा लाय बॉय. धोते जाओ लय भारी आमची कला. आता मी तर रूमवर जाऊन आंघोळ बिंघोळ करतो. आता आउटची साईन करते. आता निघते पटांना तर हा ओके डन. सोडू भाऊ ये हा सोड. काय डबल बोल ओके डन. पटान सोडून देईल. तर इकडं मस्तपैकी बसाच्या लाईन लागल्या. आता याच्या मागे एक एवढीच लाईन आहे. अख्ख्या तालुक्याच्या बसा इकडेच आहेत. हे आपला गेट. आता इथून जायचं आहे आपल्याला. साईन करू आउटची. एकच भारी वारे बिरे सुटले. चला रूमला जाऊत आता. तर मित्रांनो पगारे सर नाही तर त्यामुळे आपण सावंत सर सोबत चले. सॉरी माफ करा सर. आपल्यासोबत सर सोडायला आलेत. त्यानंतर आपण गाडीवर आहे. मस्त वाटाले गाडीवर जायला. आता 2 दिवस झालं तर रूमवर मी गाडीवरच चलो. दररोज चलत जात गेलो. तर आता भेटू रूमवर आणि ब्लॉगची एंडिंग करू. खूप चांगले पूर्ण ब्लॉग बघले असाल तर नक्कीच कमेंट करा. ब्लॉग आवडला असेल तर. आणि नेक्स्ट ब्लॉग टाकू का नाही याची कमेंट्समध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर. या चॅनलवर सर्व दररोज ब्लॉग येतील. आपलं एक चॅलेंज आहे 365 दिवसाचा. तर दररोज ब्लॉग येतील. तर धन्यवाद. तर बघू आता शेवट आणि झोपी जाऊ. आंघोळ करून येतो. चल. तर मित्रांनो आंघोळ बिंघोळ झाली. आता झोपायचं आहे. तर खूप खूप धन्यवाद लास्टपर्यंत ब्लॉग बघितला म्हणून. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. दररोज ब्लॉग येतील. मराठी माणसाला सपोर्ट करा. आणि काय आशा करतो तुम्हाला हा पण ब्लॉग आवडला असेल. आणि पुढचा पण आवडेल कारण दररोज ब्लॉग येईल. तर जय महाराष्ट्र. तर भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर लकी ओम्या 007ला सबस्क्राईब करून जा. कमेंटमध्ये सांगा काही चूक झाली असेल तर. चुकून बोलून काही आगाऊ बोलला असेल काही माफ करा. धन्यवाद लास्टपर्यंत बघितलं म्हणून. तर भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय.